हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। प्रजासत्ताक दिनाला जर तुम्ही पांढरी साडी नेसणार असाल तर त्यावर पांढरं ब्लाऊज न शिवता कलरफुल ब्लाऊज शिवले किंवा नवीन न शिवता घरातल्याच एखाद्या साडीवरचं ब्लाऊज जर तुम्ही घातलं तर लुक खुलून येईल आणि तुम्ही खूप सुंदर दिसाल। प्रजासत्ताक दिनासाठी तुम्हाला युनिक लुक हवा असेल तर या प्रकारचं ब्लाऊज घालू शकता। जर तुम्हाला कॉटन प्रिंटचं ब्लाऊज आवडत असेल तर तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता। नंतर ते तुम्हाला काळ्या साड्यावरही वापरता येईल। पिवळा रंग हा रॉयल लुक देतो। जर तुम्ही पांढऱ्या साडीवर पिवळ्या रंगाचं ब्लाऊज घातलं तर सगळ्यात उठून दिसाल। जर साडीची बॉर्डर सोनेरी असेल तर आवर्जून पिवळा रंग ब्लाऊजचा असावा। लाल किंवा मरून रंगाचं वर्क असलेलं ब्लाऊज तुम्हालाही एक रॉयल लुक देईल, ज्यात तुम्ही सिंपल पण आकर्षक दिसाल। जर साडीची किनार गुलाबी असेल किंवा प्लेन पांढरी साडी असेल तर तुम्ही त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज शिवू शकता। हिरवं ब्लाऊज सुद्धा उठून दिसेल। तिरंग्यातील एक रंग म्हणून हिरव्या रंगाचं ब्लाऊज आणि पांढरी साडी असं कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर कमालीचा सुंदर लुक दिसेल। याशिवाय फुल स्लीवचं लाल प्रिंट असलेलं ब्लाऊज सुद्धा रिच दिसेल। तुम्ही प्रजासत्ताक दिनाला बाहेर जाताना हा लुक करू शकता। जर तुमची साडी साधी असेल तर त्यावर कमलकारी प्रिंट किंवा राजस्थानी बाणीचे रंगीबेरंगी ब्लाऊज ट्राय करा, त्यामुळे तुम्हाला एक इंडो वेस्टर्न लुक येईल। लाल रंगाचे वर्क असलेले ब्लाऊज ऑफ व्हाईट साडीवर घातल्यास तुमचा लुक अधिक खुलून येईल। तर मैत्रिणींनो, प्रजासत्ताक दिना दिवशी जर तुम्ही पांढरी साडी नेसणार असाल तर असे लेटेस्ट ब्लाऊज ट्राय करा, खूप सुंदर दिसाल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।